गडचिरोलीमध्ये होणाऱ्या निवडणुकामध्ये संपूर्ण गडचिरोली पोलीस जे आहेत ते सज्ज झालेले आहे। संपूर्ण भागामध्ये डिप्लॉयड झाले आहे। मात्र आता होणाऱ्या 19 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये ते आपल्या कर्तव्यावर जे आहेत ते तैनात आहे। मात्र त्या आधीच जे आहेत पोस्टल बॅलेटच्या द्वारे जे आहे गडचिरोली पोलीस स्टेशनचे जवान जे आहेत त्यांनी काल मतदान पार पडले। आपल्यासोबत पोलीस अधीक्षक निरुपल आहेत। सर, काय सांगाल, काल जे आहेत पोस्टल बॅलेटद्वारे सीसीटीचे जे जवान आहेत ते आता डिप्लॉयड होणार आहेत आपल्या दुर्गम भागामध्ये, त्यांचे काल मतदान झाले, काय सांगाल? मागच्या 2 दिवसापासून ते मतदान पोस्टल बॅलेटचे सुरू होते। 13 ते 15 पर्यंत आजपर्यंत ते मतदानचे दिवस आहे। पोस्टल बॅलेटचे मदतीने आमचे अप्रॉक्सिमेटली 600 जवानांनी मतदान केलेलं आहे। कारण की त्या दिवशी जेव्हा ते चुनाव होणार आहे त्या दिवशी ते त्यांचे जे ठराविक बूथ आहे तिथे ते निवडणुकीसाठी उपलब्ध होणार नाही। ते दंदनाट जंगल ते नक्षलविरोधी अभियान आणि एरिया डॉमिनेशनमध्ये व्यस्त राहणार आहे। त्यांच्या सोयीसाठी जे इलेक्शन कमिशनचे जे गाईडलाईन आहे त्या अनुषंगाने त्यांनी पोस्टल बॅलेटची सुविधा चे वापर केलेला आहे। आणि आता पर्यंत मागच्या 2 दिवसामध्ये 600 गडचिरोली पोलीसचे जवानांनी पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून तिन्ही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आपले मतदान केलेलं आहे। आणि ते आता ज्यांचे मतदान झालेलं आहे ते जंगल एरियामध्ये ड्रॉप होणार आहे। नक्कीच पहिल्या टप्प्यात पार पडणाऱ्या निवडणुकामध्ये जे आहे महाराष्ट्रातील पहिला जो मतदान आहे ते गडचिरोली पोलीस स्टेशनचे जवान यांनी काल मतदानाच्या रूपात जे आहे ते पार पडलेलं आहे। रोमित तुमालावर, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।